श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ह्या प्रवचन मालिकेचे हे 9वे प्रवचन पुष्प व ह्या प्रवचन मालिकेतील शेवटचे प्रवचन पुष्प म्हणजेच शेवटचा भाग आहे. आणि त्यामुळेच की काय म्हणून आज अंतःकरण अगदी भरून आलं आहे. मुखातून एक एक शब्द बाहेर पडताना कंठ अगदी दाटून येत आहे आणि डोळ्यातील अश्रूंच्या धारा काही थांबायचं नावच घेत नाहीत. ही प्रवचन मालिका एक एक टप्पा पार करत पुढे जात असताना आपल्याला जर श्रवणाचा उत्तम अनुभव आला असेल तर त्याचे सर्व श्रेय माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीचा आहे, माझ्या आई वडिलांनी केलेल्या संस्काराचा आहे व त्याचबरोबर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या साधक परिवारातील अनेक वरिष्ठ साधकांच्या प्रेरणात्मक पाठिंब्याचा व प्रोत्साहनाचा आहे. ह्या प्रवचन मालिकेचा प्रयत्न करत असताना श्रोत्यांना कोणतीही चूक किंवा त्रुटी आढळली असेल तर मला तुमचे लेकरू समजून क्षमा कराल अशी अपेक्षारूपी विनवणी श्रवण करणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांच्या चरणी करतो व ती चूक किंवा त्रुटी सर्वस्वी माझी जबाबदारी आहे असे नम्रपणे नमूद करतो. मागील काही दिवसापासून साधारणतः जेव्हा ह्या प्रवचन मालिकेच्या 7व्या प्रवचन पुष्पात सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे प्रमुख अधिकारी शिष्य पूज्य श्री तात्यासाहेब केतकर जे श्री महाराजांचे वाणी आविष्कार आहेत यांच्या चरित्राचा अभ्यास आपण करत होतो, तेव्हा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडूनच 2 प्रश्न माझ्यासाठी जणू काही वारंवार उपस्थित केल्यासारखे मला स्वयंप्रेरणेतून जाणवत होते. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे, गुरुदास, ह्या प्रवचन मालिकेनंतर तू कशा प्रकारे प्रवचन रूपी गुरुसेवा अखंडपणे चालू ठेवणार आहेस? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, ही वाणी सेवा अविरत सुरू ठेवण्यासाठी तू कोणते प्रयत्न करणार आहेस? श्री महाराजांच्या ह्या 2 प्रश्नांमुळे अंतःकरणात सारखी घालमेल सुरू होती. विचारांचे चक्र थांबायलाच तयार नव्हते. मध्ये काही दिवस उलटले आणि मग आपले 8वे प्रवचन पुष्प पण पार पडले तरी श्री महाराजांच्या त्या 2 प्रश्नाचे उत्तर काही सापडेना. तेव्हा काल ब्रह्ममुहूर्ताच्या सुमारास जेव्हा ह्या आजच्या 9व्या प्रवचन पुष्पाच्या चिंतनात मन गुंतलेले होते तेव्हा आकस्मितपणे त्या 2 प्रश्नांची उत्तरे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच प्रेरणेने समोर आली आणि ती उत्तरे अशी आहेत. 2017 पासून म्हणजेच मागील 7 वर्षापासून सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठवत आहेत आणि आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करून घेत आहेत.
त्याप्रमाणे आजही त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठवले आणि जणू काही थेट आदेश केल्याप्रमाणे श्री महाराजांचे काही प्रेरणात्मक शब्द कानी पडल्यासारखे जाणवले आणि ते श्री महाराजांचे शब्द असे होते. अरे गुरुदास, 2022च्या सुरुवातीला माझ्याच जयंतीला म्हणजे 13 फेब्रुवारी 2022 रोजी, तो रविवारचा दिवस होता. त्या दिवशी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे एक अतिपवित्र ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी मी तुला दिली होती आणि त्याचे अध्ययन करण्यास सांगितले होते. त्याचे म्हणजेच श्री ज्ञानेश्वरीचे अध्ययन तू मागील 2 वर्षापासून करत आहेस ना. मग ह्या प्रवचन मालिकेची वाणी सेवा सफल संपूर्ण झाल्यानंतर तू संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर वाणी सेवा प्रारंभ कर. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा असा प्रेरणारूपी आदेश अंतःप्रेरणेतून कानी पडल्याचे जाणवल्यानंतर नाही म्हणायला वावच नव्हता. पण माझी कुठलीही योग्यता, पात्रता आणि अधिकार नसताना श्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन सेवा प्रारंभ करण्याचे धाडस करणे म्हणजे सूर्याला स्पर्श करून लगेच परत येतो किंवा आकाशाला थोडं वर सरकवून येतो किंवा एखाद्या महासागराला छोट्या भांड्यात भरून ठेवतो असे म्हणण्यासारखेच आहे, हे मला नक्की माहीत होते. तोच पात्रतेचा, योग्यतेचा आणि अधिकाराचा प्रश्न श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांजवळ नम्रपणे उपस्थित केल्यानंतर महाराजांकडूनच परत प्रेमळपणे प्रेरणा मिळाली की, बाळा, माझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे ना? मी म्हणालो, अहो महाराज, फक्त तुमच्यावरच तर श्रद्धा आहे ना. मग श्री महाराजांनी परत प्रेरणारूपी आदेश दिला. मग ह्या प्रवचन मालिकेची वाणी सेवा सफल संपूर्ण झाल्यानंतर तू संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर वाणी सेवा प्रारंभ कर. बाकी सर्व तू माझ्यावर सोड, ते मी बघून घेतो. मग श्री महाराजांच्या ह्या प्रेरणेपुढे एक शेवटचा प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की, अहो महाराज, तुम्ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाद्वारे विश्वाला केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद भगवत गीता व समर्थ श्री रामदास स्वामींनी कल्याण स्वामीद्वारे केलेला माझ्यासारख्या मुमुक्षाकरिता उपदेश म्हणजेच श्री दासबोध, हे दोन्ही महान ग्रंथ देखील अभ्यासासाठी दिले आहेत आणि त्याचाही अभ्यास केला आहे आणि अजूनही करत आहे. मग माऊलींची श्री ज्ञानेश्वरीवरच प्रवचन सेवा करावी अशी प्रेरणा का देत आहात महाराज? त्यावर श्री महाराज परत प्रेमळपणे म्हणाले, त्या ग्रंथावर सुद्धा सेवा करण्याची वेळ येईल तेव्हा तुला त्याची प्रेरणा माझ्याकडून मिळेल. तू फक्त आता आजचे हे प्रवचन पुष्प चा समारोप झाल्यानंतर आणि ह्या प्रवचन मालिकेची वाणी सेवा सफल संपूर्ण झाल्यानंतर जे सांगितलं तेवढं म्हणजे श्री ज्ञानेश्वरीवरच प्रवचन सेवा प्रारंभ कर, अशी पुनर्प्रेरणा देऊन श्री महाराज जणू काही अदृश्य झाल्यासारखेच वाटले. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या अनमोल गुरुप्रेरणेनुसार आपण हे 9वे प्रवचन पुष्प आणि त्याचबरोबर ही प्रवचन मालिकेचा आज समारोप केल्यानंतर पुढील काही दिवसातच ह्या विश्वातील अतिदुर्मिळ अशा परमपवित्र ग्रंथापैकी एक म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची श्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन सेवेचा प्रारंभ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने, सत्तेने, इच्छेने, कर्तृत्वाने
आणि त्याचबरोबर आई वडिलांच्या भक्कम पुण्याईच्या शक्तीने व त्यांच्या आशीर्वादाच्या आधारानेच करणार आहोत. आता आपण ह्या प्रवचन मालिकेचे 9वे प्रवचन पुष्प म्हणजेच शेवटचा आजचा 9वा भाग त्याकडे वळूयात. यापूर्वी 8 प्रवचन पुष्प गुरुकृपेने सफल संपूर्ण झाले आहेत. ही प्रवचन मालिका सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने, सत्तेने, इच्छेने, कर्तृत्वाने आणि आई-वडिलांच्या भक्कम पुण्याईच्या शक्तीने आणि त्यांच्या आशीर्वादानेच एक एक टप्पा पार करत इथपर्यंत म्हणजे निरोपाच्या शेवटच्या प्रवचन पुष्पापर्यंत आली आहे. पहिल्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवन दर्शन संक्षिप्त स्वरूपात केले. दुसऱ्या भागापासून प्रत्येक भागात आपण श्री महाराजांच्या एका प्रमुख अधिकारी शिष्याचे जीवन दर्शन करत आहोत. दुसऱ्या भागात श्री आनंद सागर महाराज, तिसऱ्या भागात श्री ब्रह्मानंद महाराज, चौथ्या भागात श्री भाऊसाहेब केतकर, पाचव्या भागात श्री डॉक्टर कुर्तकोटी, 6व्या प्रवचन पुष्पात श्री पांडुरंग बुवा म्हणजेच श्री रामानंद महाराज, 7व्या प्रवचन पुष्पात पूज्य श्री तात्यासाहेब केतकर आणि मागील प्रवचन पुष्पात श्री प्रल्हाद महाराज अशा या क्रमशः येणाऱ्या 7 प्रथम शिष्यांचा अभ्यास केला. ह्या प्रत्येक प्रमुख अधिकारी शिष्यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला अतिशुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचा समर्पण भाव कसा होता ह्याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण गुरुकृपेने केली. ह्या 9व्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8वे प्रमुख अधिकारी शिष्य श्री के व्ही बेलसरे म्हणजेच पूज्य बाबा बेलसरे यांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता याचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव प्रामाणिक उद्देश म्हणजे आपली दिवसेंदिवस नामस्मरणात वाढ व्हावी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रती आपला समर्पण भाव स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य शांत व आनंदी व्हावे, शाश्वत सुख समाधान प्राप्त व्हावे, आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरूंची म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी व त्याचा परिणाम म्हणून पूर्ण गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता सद्गुरु श्री महाराजांच्याच आशीर्वादाने आपल्यातही निर्माण व्हावी, हाच ह्या प्रवचन मालिकेचा अतिशुद्ध, प्रामाणिक आणि पवित्र उद्देश आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे व्यक्तिमत्व त्यांच्या वाणीमध्ये प्रगट होत असे. त्यांच्या संभाषणाचा ओघ अगदी अखंड असून आवाजात एक प्रकारचे माधुर्य असे. विषयाची मांडणी करताना सुंदर कल्पना व यथार्थ उपमा यांचा ते उपयोग करू लागले की मनुष्य अगदी मोहित होऊन जाईल. त्यांची वाणी अत्यंत प्रसन्न, प्रेमळ व प्रसादाने नटलेली असे व मानवी जीवनाचे सर्वांगीण ज्ञान त्यांच्या बोलण्यातूनही सहज प्रगट होई. त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची कला होती. प्रत्येकाला ते त्याच्या व्यवसायातीलच एखादी उपमा देऊन भगवंताच्या नामाचे महत्व समजावून सांगत. लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्री महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती पणाला लावली. आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट त्यांच्या आचरणातून दाखवले. ज्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांची वाणी
भगवंताचे अस्तित्व पटवून देण्यात व त्याचे गोड नाम जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहिली होती, त्याचप्रमाणे त्यांच्या 8व्या शिष्याने म्हणजेच पूज्य बाबा बेलसरेंनी आपल्या हजारो प्रवचनातून, पुस्तकातून आणि स्वतःच्या खडतर नामसाधनाने व आचरणाने श्री महाराजांना व त्यांच्या शिकवणीला समाजापुढे आणण्याचे काम केले आणि त्या शिष्याचे नाव म्हणजे श्री के. व्ही. बेलसरे, पूज्य बाबा बेलसरे. श्री पूज्य बाबा बेलसरे यांचा सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता, ह्याचा आता आपण अभ्यास करूयात. पूज्य बाबांचा परिचय थोडक्यात करणे अशक्य आणि असंभव आहे, हे माहीत असून देखील हा प्रयत्न सद्गुरूंच्या आज्ञेनेच आणि त्यांच्या कृपेनेच आपण करत आहोत. श्री पूज्य बाबा बेलसरे यांचा परिचय एका वाक्यात जर करून द्यायचा झाला, तर शिष्यच आपल्या गुरुला जिवंत ठेवतो, हे वचन सर्वार्थाने सार्थ करणारा आणि नम्रतेने सिद्ध करणारा ज्ञानसूर्य म्हणजे पूज्य बाबा बेलसरे आहेत. श्री पूज्य बाबा बेलसरे यांचे चरित्र एका वाक्यात नमूद करायचे असेल, तर सद्गुरूंच्या अनुसंधानात व नामसाधनेत स्वतःला कसे विरघळवून टाकावे, याचा विश्वातील सर्वात विशाल असे विद्यापीठ म्हणजे पूज्य बाबांचे चरित्र होय. असे म्हणण्याचे एकमेव कारण म्हणजे पूज्य बाबांनी आपल्या हजारो प्रवचनातून, पुस्तकातून, खडतर अखंड नामसाधनेतून आणि सदाचरणातून आपल्या गुरूंना व त्यांच्या शिकवणीला समाजापुढे आणण्याचे प्रामाणिक काम केले. श्री पूज्य बाबा बेलसरे यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1909 रोजी सिकंदराबाद येथे झाला. पूर्व आयुष्यात स्वभावतः क्षात्र वृत्तीमुळे क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यातून बाहेर पडल्यावर मनाच्या अत्यंत घालमेलीच्या अवस्थेत एकांतात बसले असताना तत्वज्ञान हा विषय घ्यावा अशी तीव्र अंतःप्रेरणा झाली. पुढे शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर थोड्याच दिवसात त्यांना श्री महाराजांचे वाणी रूपाने प्रत्यक्ष मार्गदर्शन सुरू झाले. श्री महाराजांचे अलौकिक ज्ञान व अकृत्रिम प्रेमळ वाणी याने ते पहिल्या भेटीतच भारावून गेले व त्यावेळी श्री महाराजांचा त्यांच्या जीवनात प्रवेश झाला, तो कायमचाच. सिद्धार्थ कॉलेजमधील प्राध्यापकाची नोकरी सांभाळून पूज्य बाबांचा सर्व वेळ लेखन व नामस्मरण यामध्ये जात असे. तत्वज्ञानाचे शिक्षण व पुढे अध्यापन यासाठी त्यांनी पाश्चात्य व भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. तसेच श्री महाराजांच्या सांगण्यावरून भारतीय व पाश्चात्य संतांच्या वाङ्मयाचाही सखोल अभ्यास व चिंतन झाले. जन्मतःच तीव्र स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, परमार्थाकडे स्वाभाविक ओढा व सत्संगती या अभूतपूर्व संगमाने तत्वचिंतनाची बैठक पक्की झाली. तत्वज्ञान हे केवळ पुस्तकी न राहता ते प्रत्यक्ष जीवनात उतरले तरच माणसाला समाधान मिळू शकते, हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे म्हणणे अक्षरशः पटल्याने आता तो जीवन जिज्ञासा हे त्यांच्या जीवनाचे सूत्रच झाले. जवळपास 37 वर्ष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे मार्गदर्शन, श्री भाऊसाहेब केतकर, श्री तात्यासाहेब केतकर या दिग्गज सत्शिष्यांचा निकट सहवास व अत्यंत प्रखर साधना यांनी त्यांचे पारमार्थिक जीवन उजळून गेले. श्री महाराजांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा व शिकवणीचा प्रसार करण्यासाठी त्यांची वाणी व लेखणी अखंड कार्यरत राहिली. त्यांनी लिहिलेले श्री महाराजांचे चरित्र म्हणजे तर त्यांच्या ग्रंथसंपदेचा मुकुटमणी म्हणावा लागेल. इतके अप्रतिम चरित्र कोणत्याही संतांवर लिहिलेले आढळून येत नाही.
त्यांनी हे चरित्र लिहिताना इतक्या सूक्ष्म गोष्टी रसाळपणे लिहिल्या आहेत, की ते वाचताना आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच काळात वावरत आहोत असे वाटते. 3 ऑक्टोबर 1957 विजयादशमीच्या दिवशी श्री महाराजांचे चरित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर 40 वर्ष बाबांनी आपले लेखन कार्य सतत चालू ठेवले. श्री महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र आनंद साधना हे साधकांसाठी आजही आदर्शवत आहे. भक्ती मार्गातील साधनात येणारे विविध टप्पे, अडचणी व अनुभव याबद्दल एवढे सुस्पष्ट मार्गदर्शन आधुनिक मराठी वाङ्मयामध्ये क्वचितच सापडेल. श्री महाराजांची भेट झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने पूज्य बाबांचे निरूपण सुरू झाले ते अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत. अमोघ वक्तृत्व, विद्वत्ता, स्वानुभवाचे तेज व तत्वज्ञानासारखा कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी यामुळे जनमानसावर त्यांच्या निरूपणाचा विलक्षण प्रभाव पडत असे. आपल्या प्रवचनांमध्ये अनेक संत सत्पुरुषांचे नामस्मरणाविषयीचे अनुभव सांगत व शेवटी आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे श्री महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितल्याशिवाय त्यांना काही राहवत नसे. महाराजांच्या गोष्टी, त्यांची वचने व तत्वज्ञान सांगताना त्यांचे प्रेम उचंबळून येई व त्यांच्या वाणीला विशेष बहर येई. देश विदेशातून बोलावणे असूनही त्यांनी श्री महाराजांच्या स्थानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी क्वचितच निरूपणे केली. त्यांनी श्री महाराजांचा निरोप जनमानसापर्यंत पोहोचविला. अक्षरशः हजारो लोकांना ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक झाले. पण हे करत असताना ते स्वतः कधीही बुवा किंवा महंत झाले नाहीत. त्यापायी येणाऱ्या लौकिकापासून, प्रसिद्धीपासून स्वतःला व आपल्या साधनेला त्यांनी अतिशय सांभाळले. शेवटी शेवटी तर त्यांचे जीवन संपूर्णपणे श्री ब्रह्मचैतन्य महाराजमयच झाले होते. अशा या महापुरुषाने 3 जानेवारी 1998 रोजी सकाळी 8 वाजता मालाड येथे राहत्या घरी अत्यंत शांतपणे देह ठेवला. श्री पूज्य बाबा बेलसरे यांनी आपल्या आचरणातून, वाणीतून आणि लेखनातून सद्गुरूंची अखंड व अविरत सेवा केली. लाखो लोकांना श्री रामनामाला जोडण्यासाठी एक मूर्तिमंत उदाहरण ते बनले. आपल्या सद्गुरूंना आवडणारी प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार करून गुरुमय जीवन बनवण्याचा एक सफल प्रयत्न पूज्य बाबांनी केला. गुरूंचा निरोप प्रत्येकापर्यंत यशस्वीपणे पोहोचवला. आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सद्गुरूंची प्रतिष्ठा महासागरा एवढी अथांग वाढविण्याकरता आणि सद्गुरूंची प्रतिमा आकाशा एवढी उंच बनविण्याकरता आपले पूर्ण विचार सामर्थ्य आणि प्राण पणाला लावले. श्री पूज्य बाबांनी जीवनभर गुरु आज्ञेचं नेहमीच तंतोतंत पालन केले. गुरूंनी उपदेश केलेल्या साधनावर म्हणजेच श्री रामनामावर अतूट विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्यांना शिष्यत्वाचा एवढा अधिकार प्राप्त झाला. श्री पूज्य बाबा बेलसरे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना संपूर्ण शरण गेले, सात्विक समर्पण केले आणि त्यांच्या शिकवणीनुसारच जीवन व्यतीत केले. त्यामुळे श्री पूज्य बाबा बेलसरे यांना श्री महाराजांची पूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती. अशा आदर्श प्रमुख अधिकारी शिष्याप्रमाणे आपणही आचरण करूया.
आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरण कमलावर मस्तक ठेवून आपणही त्यांना शरण जाऊया, समर्पित होऊया. आपणही त्यांच्या दयेचे, कृपेचे पात्र होऊया. अहो, गुरुराया म्हणजे दयेचे अथांग असे महासागर असतात. आपणही त्यांना याचना, प्रार्थना आणि विनवणी करूया, की हे कृपावंत श्री महाराज, हे दयानिधी, हे गुरुराया, आम्हालाही अखंड नामस्मरण करण्याची सद्बुद्धी द्या हो स्वामी. अहो महाराज, आमच्यातही संपूर्ण समर्पण भाव स्थिर करण्याची शक्ती द्या हो सद्गुरुराया. अहो महाराज, तुमची गुरुकृपा प्राप्त करणे हे मेरू पर्वत पार करण्यासारखे आहे, पण तुमच्याच आशीर्वादाने दररोज थोडी थोडी का होईना, तिला एवढी का होईना, आमच्यातही पूर्ण गुरुकृपेची योग्यता तुम्हीच निर्माण करा हो गुरुराया. अहो स्वामी, हे जीवन तुमच्यामुळेच आनंदी झाले आहे आणि तसेच आनंदी ठेवा हो महाराज. अहो गुरुराया, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. तुम्हीच हे श्वास चालवता आहात. तुम्हीच आम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणा हो महाराज. हीच याचना, हीच प्रार्थना, हीच विनवणी गुरुचरणी. आजचे ह्या प्रवचन मालिकेतील शेवटचे प्रवचन पुष्प आणि ही संपूर्ण प्रवचन मालिका सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमळावर मनोभावे अर्पण करूया. आजच्या ह्या भागाचा आणि ह्या प्रवचन मालिकेचा इथेच पूर्णविराम करूया. पुढील काही दिवसातच ह्या विश्वातील अतिदुर्मिळ अशा परमपवित्र ग्रंथापैकी एक म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या श्री ज्ञानेश्वरीवर आपण प्रवचन सेवेचा प्रारंभ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने करणार आहोत. अत्यंत गहिवरून आलेल्या मनाला सद्गुरूंच्या शक्तीनेच आवर घालण्याचा प्रयत्न करूया आणि काही दिवसांचा विश्राम घेऊन लवकरच परत भेटूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की